आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक अत्यंत महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये जर मंत्री व्हायचं असेल तर अमित शहांच्या कसोटीतून जावं लागणार आहे। अमित शहांनी मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलेलं आहे। दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मंत्रिपदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे, गाठीभेटी सुरू आहेत। अनेक नवनिर्वाचित आमदारांना मंत्री होण्याची देखील इच्छा आहे। पण अशामध्ये आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे जर महायुतीमध्ये मंत्री व्हायचं असेल तर अमित शहांच्या कसोटीला सामोरं जावं लागणार आहे। जे मंत्री होऊ इच्छितात त्यांचं रिपोर्ट कार्ड अमित शहांनी मागवलेलं आहे। तर दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी अशी आहे की अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलेलं आहे। संबंधित आमदारांची लोकसभा निवडणुकीवेळी कामगिरी कशी होती हे तपासलं जाईल। संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं होतं का याची पडताळणी होईल। इच्छुक माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्यानं महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कसं काम केलं याचा आढावा घेतला जाईल। संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता याचा हिशोब मांडला जाईल। महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातील आमदारांची मंत्र्यांची वागणूक कशी होती याची चाचपणी केली जाईल। केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केला याची देखील पडताळणी केली जाईल। संबंधित मंत्र्यांमुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का, वादग्रस्त वक्तव्य केली होती का याचा इतिहास देखील तपासला जाईल। रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शहा यांनी दिल्लीला बोलावलेलं आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, मंत्रिपदासाठी राज्यामध्ये लॉबिंग सुरू आहे, अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची इच्छा आहे, पण आता अमित शहांच्या कसोटीला देखील त्यांना सामोरं जावं लागणार आहे। आपण निकष पाहिले, साधारणतः आता पुढची प्रोसिजर कशी असू शकते? प्रज्ञा, 3 दिवसांपूर्वी महायुतीची दिल्लीमध्ये बैठक झाली होती आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळेस अमित शहांना काही स्पष्ट सूचना या तिन्ही नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। उमेदवारांच्या बाबतीत म्हणजे मंत्रिपदांचं वाटप करताना कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची पूर्णपणे काळजी आता महायुतीच्या वतीने घेतली जाते। किंबहुना अमित शहांना स्वतः यामध्ये लक्ष घातलंय असंच म्हणावं लागेल, कारण अमित शहांना काही महत्त्वाचे निकष जे आहेत ते आता ठरवून दिलेले आहेत। ते निकष नेमके कोणते आहेत? मंत्र्याला जर घ्यायचं असेल मंत्रिमंडळात तर प्रामुख्यानं मागच्या सरकारमधला एखादा मंत्री असेल जो पुन्हा एकदा इच्छुक आहे त्याच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर त्या संबंधित व्यक्तीनं महायुती म्हणून नेमकं काम कसं केलं, 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीतले जे घटक आमदार आहेत, घटक पक्षातले आमदार, त्यांच्याशी त्या आमदाराची वागणूक कशी, मंत्र्याची वागणूक कशी होती, यासोबतच संबंधित मंत्र्यामुळे काही कॉन्ट्रावर्सी तर राज्यामध्ये निर्माण झाली नव्हती ना की ज्यामुळे महायुती सरकार अडचणीत आलं असतं, अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती का, ह्या देखील गोष्टी तपासायला लावलेल्या आहेत। यासोबतच नवीन जर एखादा चेहरा तुम्ही देत असाल तर त्या नवीन चेहऱ्यावर त्यांची काही गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे का, यासोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये संबंधित व्यक्तीचं योगदान महायुतीसाठी नेमकं काय होतं, कशा प्रकारे स्थानिक परिस्थितीनुसार त्यांना आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, अशा बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। आणि तसं रिपोर्ट कार्डच अमित शहांना अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना येताना घेऊन यायला सांगितल्याचं पाहायला मिळतंय। 7 मंत्र्यांचं वाटप किंवा संख्याबळ नेमकं किती असेल किंवा कुणाला किती खाती मिळतील हा विषय नंतरचा आहे, मात्र तत्पूर्वी कोणकोणते उमेदवार तुम्ही देऊ इच्छिता आणि त्यांचं रेकॉर्ड कसं आहे हे तपासणं महत्त्वाचं आहे, अशा स्पष्ट सूचना अमित शहांच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच मागच्या काळातला जर एखादा मंत्री असेल तर त्यानं केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी नेमका कसा वापरला, कुणाला त्याची मदत झाली, किंबहुना किती ठिकाणी तो निधी वापरला गेला की निधी वापस गेला, या गोष्टी देखील या ठिकाणी तपासण्यात येणार आहेत। संबंधित मंत्र्यांमुळे महायुती अडचणीत आली होती का ही देखील गोष्ट या रिपोर्ट कार्डमध्ये तपासूनच ती द्यावी, अशा पद्धतीची सूचना देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच अमित शहांना कडक निकष लावलेले आहेत आणि या निकषांमधून जे पार होतील तेच मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी त्यांना संधी दिली जाईल, अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कदाचित आजच संध्याकाळी महायुतीचे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीला जातील
अमित शहांची भेट घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळासंदर्भामध्ये शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळेल। जरी शपथविधीची तारीख ठरली असेल, वेळ ठरली असेल, तरी मंत्रिमंडळातल्या सदस्यांसंदर्भातला निर्णय झाला नव्हता आणि त्यासाठीच राज्यात पुन्हा एकदा ह्या नेत्यांना पाठवण्यात आलं होतं। त्यामुळे सुरुवातीला या महायुतीच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक महाराष्ट्रात होईल आणि त्यानंतर हे सर्व नेते रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीला जातील आणि त्या ठिकाणीच अंतिम चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा, बरोबर आहे निलेश, काही दिवसांपूर्वी आपणच बातमी दाखवली होती की निवडून आलेल्या काही आमदारांवरती जे सर्वपक्षीय आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। त्यामुळे या निकषाचा देखील विचार होतो का मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेताना, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। निलेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि मुख्यमंत्री दरेगावातून परतल्यावरती सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार का, असा सवाल आहे।